समृद्धी काते मॅडम आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मॅडम, जे प्रकरण झालं गंभीर होतं त्यानंतर आता क्लीन चिट देण्यात आलेली आहे, याकडे तुम्ही कसं बघता आणि आता तुमची पुढची मागणी काय असणार आहे? नक्कीच स्वतःवरचा आरोप दुसऱ्यावरती ढकलला गेलेला आहे आणि हे काय निर्णय जे महानगरपालिकेच्या प्रशासनाने दिलेला आहे हे अमान्य आहे मलाही आणि विहानच्या घरातल्याही लोकांना. त्यांनी आता काही प्रसारमाध्यमांना स्वतःची प्रतिक्रिया पण दिलेली आहे त्यांनी. आणि कसं होतं माहिती आहे, जेव्हा महानगरपालिका कुठलंही काम करायला घेते तेव्हा ते अधिकाऱ्यांपासून कसं काम केलं जाईल, कुठल्या पद्धतीचं केलं जाईल हे सगळं त्यांच्या एस्टिमेटमध्ये लिहिलेलं असतं. त्यानंतर PO निघतो, वर्क ऑर्डर्स निघतात आणि त्या हिशोबाने ते काम त्या डिपार्टमेंटनी करून घेणं कॉन्ट्रॅक्टरकडनं हे गरजेचं असतं. तर ते न करता आज रस्त्याचं काम झालं आहे, साईडच्या ड्रेनचं काम झालेलं आहे, तर त्यात कुठल्याही डिपार्टमेंटने तिथे लक्ष न देता किंवा गार्डन डिपार्टमेंटनी जे अहवालामध्ये मेन्शन केलं आहे की 25 मेला कधीतरी त्यांनी ते बघितलेलं झाड एका साईडनी पोकळ झालेलं आहे. जेव्हा तुम्हाला दिसतंय ते झाड पोकळ झालेलं आणि खूप मोठं झाड होतं ते, मग तुम्ही त्याच्यावरती काय ॲक्शन घेतलं का नाही? ॲक्शन घेणं गरजेचं होतं. आणि हे काय जे अहवालामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमामध्ये प्रेस नोट दिलेलं आहे हे सर्वांनाच अमान्य आहे. आणि आता सभागृहामध्ये पण गणेश खनकरांनी जो विषय घेतला, हरकतीचा मुद्दा घेतला, त्यामुळे सगळ्यांनीच पाठिंबा दिला आहे त्याला. आणि महापौरांनी पण ते रेफर बॅक करून पुन्हा एक नवीन समिती अपॉइंट करून आणि एक ट्रान्सपरन्सी असली पाहिजे त्या रिपोर्टमध्ये. कारण एकाचा जीव गेलेला आहे, लहान चिमुकड्याचा जीव गेला, ते इंडियाचं फ्युचर असतं. आज ते क्रिकेटप्रेमी तो पोरगा होता, कदाचित इंडियासाठी त्यांनी कुठेतरी रिप्रेझेंट केलं असतं. तर नक्कीच त्या मुलाची किंमत 5 आणि 7 लाख रुपये नाही असू शकत. तर नक्कीच त्या कॉन्ट्रॅक्टरलाही ज्याप्रमाणे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला होता, कोट्यावधीचा कॉन्ट्रॅक्ट आहे, तर त्या हिशोबाने ती पेनल्टी त्याला लागली पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या अधिकारी जबाबदार होते त्या अधिकाऱ्यांनाही तिकडनं निलंबित केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. नक्कीच. आता तुमच्या अशात मागणी काय आहे की दुसरी समिती स्थापन करून दुसरी समिती अपॉइंट केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर आणि गार्डन डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत, जे टेक्निकली त्या गोष्टीवरती खरं ते न्याय देऊ शकतील त्या मुलाला. कारण त्या फॅमिलीला कॉम्पन्सेशनची गरज नाही आहे, त्या मुलाला जस्टिस मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तर नक्कीच एक आपण चांगलं हे उभं करू शकतो की जेणेकरून अशा ज्या चुक्या पुढे कोण करणार असेल तर त्याला आळा भेटेल आणि नक्कीच त्या मुलाला जस्टिस मिळेल. याबद्दल तुम्ही वरिष्ठ नेत्यांशी काय बातचीत करणार आहात का? याबद्दल वेगळी काय मागणी करणार? जे समितीने क्लीन चिट दिलं त्या समितीबद्दल किंवा त्यांच्यावरती कोणती कारवाईची मागणी करता का तुम्ही? नक्कीच. आणि या संदर्भात त्या फॅमिलीला लीगल हेल्प पण पाहिजे आहे. तर नक्कीच लीगल हेल्प त्यांना गरज आहे, तर त्याची पण काते परिवार त्याला सपोर्ट करेल आणि त्याचसोबत मुंबई महानगरपालिकेचे सगळेच नगरसेवक त्यांना सपोर्ट करतील. धन्यवाद. यावरती समृद्धी खात्याने मागणी केलेली आहे की दुसरी समिती स्थापन करावी, त्याची चौकशी व्हावी आणि पारदर्शक यामध्ये निष्पन्न व्हावं अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. कॅमेरामॅन अजय मोतीसर, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.